राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जे दृश्य पाहायला मिळालं ते केवळ राजकीय नाट्य नव्हतं, तर जनतेच्या स्वाभिमानाचा, स्थानिक नेतृत्वाच्या आत्मविश्वासाचा आणि लोकशाहीच्या ताकदीचा जिवंत पुरावा होता। महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती जाहीर झाली। या युती अंतर्गत सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला। कागदावर हा निर्णय योग्य वाटत होता, समीकरणं जुळवलेली होती, पण या निर्णयात सांगलीवाडीकरांच्या भावना मात्र कुठेतरी दुर्लक्षित राहिल्या। कारण सांगलीवाडीच्या जनतेच्या मनात वेगळंच चित्र होतं। गल्लीबोळात, चौकात, घराघरात एकच सूर उमटत होता, आमचा प्रतिनिधी आमच्यातलाच हवा। सांगलीवाडीकरांनी काँग्रेसचे दिलीप पाटील, अभिजित कोळी आणि सचिन कदम यांच्या घराण्यातील उमेदवारांना संधी द्यावी असा ठाम रेटा नेत्यांकडे लावला। हा रेटा कोणत्याही हट्टातून नव्हता, तर वर्षानुवर्ष जपलेल्या विश्वासातून, आपुलकीतून आणि स्थानिक नेतृत्वावर असलेल्या श्रद्धेतून आलेला होता। मात्र वरच्या पातळीवरील नेते लोकभावना ऐकायला तयार नव्हते, निर्णय घेतले गेले होते आणि ते बदलण्याची तयारी नव्हती। याच क्षणी सांगलीवाडीच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं। स्थानिक नेते एकत्र आले, पद, पक्ष, गटबाजी बाजूला ठेवून सांगलीवाडींच्या स्वाभिमानासाठी त्यांनी एकत्रित पावलं उचलली। दिलीप पाटील यांच्या पत्नी सौ दीपाली पाटील, अर्चना कदम आणि अभिजित कोळी यांचा एक मजबूत पॅनल तयार करण्यात आला। एवढ्यावरच न थांबता उरलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात आले। क्षणात राजकीय गणित उलटी झाली आणि मोठमोठ्या नेत्यांनाही काय करावं हे सुचेना। या घटनेने एक स्पष्ट संदेश दिला, सत्ता, नेते आणि युतीपेक्षा जनता मोठी असते। सांगलीवाडीत त्या दिवशी मतपत्रिकेवर केवळ उमेदवारांचं नाव नव्हतं, तर लोकशाहीचा आत्मा कोरला गेला होता। एकंदरीत सांगलीवाडीत त्या दिवशी जनता जिंकली, स्थानिक नेतृत्वाने इतिहास घडवला आणि मोठ्या नेत्यांना गप्प बसावं लागलं। सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 हा केवळ एक प्रभाग राहिला नाही, तर तो लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक बनला। नमस्कार, मी अश्विनी कदम। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजी यांचं राष्ट्रवादी पक्षाने सर्वांना उमेदवारी AB फॉर्म दिले होते आणि स्थानिक नेत्यांनी सर्वांनी बसून सामंजस्यपणाने आपण एकास एक लढत करावी या विचाराने 2 अर्ज माघार घेऊन एकास एक असं पॅनल लावलं आहे आणि आम्ही सर्वजण मिळून स्थानिक लोकांच्या सपोर्टने आणि त्यांच्या इच्छेने आम्ही एकास एक असं BJP विरुद्ध पॅनल तयार केलेलं आहे। त्यामध्ये दीपाली पाटील आहेत, मी अश्विनी चेतन कदम आणि अभिजित कोळी आहेत दादा। असं आम्ही एकास एक पॅनल लावणार आहोत। इकडे या, तुम्ही आता काय नेमकं आत नेमकं काय राजकारण होतं सांगलीवाडीमध्ये? कशा पद्धतीच्या सांगलीवाडीमध्ये आत्तापर्यंत आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित आहोत। मागच्या वेळेला आमच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती, तर स्थानिक नेत्यांचे आणि सगळ्या सर्वसामान्य सांगलीवाडीतील लोकांचे मत होतं की दोन्ही पॅनेल एकत्र करून लढायचं आणि आमच्या पक्षाने प्रत्येकाने पक्षाचे AB फॉर्म दिले होते, पण सांगलीवाडीतल्या लोकांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या विचाराने आम्ही एकाच एक पॅनेल केलेला आहे। काय कसं पॅनल आहे साधारण, किती कुठल्या पक्षात? मी स्वतः 13A मधून अभिजित कोळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या तुतारी चिन्हावर आहे आणि राहिलेल्या इतर 2 महिला ओपनच्या या काँग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर आहे। विजयाचा विश्वास आहे भाजपचं पॅनल तुमच्याकडे असेल? सांगलीवाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले की विजय कोणी रोखू शकत नाही। मागच्या वेळेला आमच्यात मैत्रीपूर्ण झाल्यामुळे भाजपचा विजय झाला होता, आता यावेळेला तसं होणार नाही। ज्यांना काही माघार घ्यावी लागली ते घटक काही नाराज असतील किंवा सोबत असतील? माघार घ्यायला लागली ते आमच्याच पक्षाचे आमचे नेते आहेत, त्यामुळे आम्ही सर्व समावेशक सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।